दिनांक 24/9/2025 रोजी माझ्या आईने शेवटचा श्वास घेतला. आई 36 दिवस मृत्यूशी झुंज देत होती, एकाकीच. आम्ही तर होतो सोबत, पण माझ्या आईला कुठलाच डॉक्टर किंवा आम्ही कोणीच वाचू नाही शकलो. पण फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतं आहे की आईला जगायची इच्छा खूप होती, इच्छाशक्ती खूप होती तिची व्हील पॉवर खूप होती. शेवटपर्यंत बोलत राहिली. निमित्त फक्त एवढंच होतं की आईला टायफॉईड झाला. पण टायफॉईड जरी झाला तरी तिला शुगर बीपीचा त्रास होता. त्या टायफॉईडमध्येच तिला इन्फेक्शन झालं आणि ते इन्फेक्शन शेवटपर्यंत काय कमी झालं नाही, कारण रक्तातील इन्फेक्शन होतं. साधारण पहिल्या 7-8 दिवसामध्येच तिला म्हणजे मेंदूला गाठ आली होती. त्यामुळे थोडंसं बडबड वगैरे चालू होती. परत तिच्या किडन्या निकामी झालेत असं सांगितलं आणि तिचं आउटपुट म्हणजे लघवी पूर्ण बंद होती. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक पार्ट निकामी होत आहेत. आउटपुट बंद झाल्यामुळे शरीरात संपूर्ण इन्फेक्शन झालं आहे. एक पार्ट निकामी होत आहेत. फुफ्फुसात पाणी भरणे झालं. तर दुसरी गोष्ट, हृदय साधारणतः म्हणजे 25% चालू आहे. परत शेवटी लिव्हर पण काम करत नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टीला लढा देत आई 36 दिवस होती हॉस्पिटलमध्ये. आणि त्या हॉस्पिटलमध्ये पण भरपूर सगळा डॉक्टर लोक, सगळा स्टाफ, सगळ्यांनी पण भरपूर प्रयत्न केला. व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त इतकंच भावांनो, माझ्या आईला शुगर होती. मी शुगरला इतकं काय असं म्हणजे सिरियसली घेतलं नव्हतं. पण आज तुम्हाला सांगतो आहे, शुगर ही खूपच म्हणजे बेकार चीज आहे. आतून सगळं पोखरत जाते. म्हणून ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी स्वतःची काळजी घ्या. वेळेवर पथ्य पाणी, औषध गोळ्या, डॉक्टरकडे जाणे या गोष्टी करत राहा, म्हणजे काही होणार नाही. हे मला आज कळलं आहे. आणि शेवटी हे सांगतो, आज माझी आई नाही भावांनो.